हॅलो मैत्रिणींनो, तर आजची रेसिपी आहे पालक पनीर मसाला। त्यासाठी गॅसवरती गरम पाणी ठेवलेले आहे। त्यामध्ये स्वच्छ अशी पालक आपल्याला धुवून टाकायची आहे। पालक ही मस्त आपल्याला धुवून 10 मिनिटं उकळायला ठेवू। इकडे आपण मसाल्याची तयारी करू। त्यासाठी कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे। गॅसवरती आपण तवा ठेवून त्यावरती कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊयात। यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून असे हिरवे मिरची पण ॲड करायचे आहेत। हे सर्व जिन्नस आपल्याला एकदाच भाजून घ्यायचे आहेत। यावरती मी थोडंसं तेल टाकून घेते आणि याला मस्त असं 2-3 मिनिटं भाजून घेते। त्याला आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायचं आहे, फक्त 50 ते 60% भाजून घ्यायचं। इकडे आपली पालक मस्त अशी शिजून तयार झालेली आहे। याला अगोदर गाळून घेऊयात। यावरती असं थंडगार पाणी टाकून याला धुवून घ्यायचं एकदा। इकडे मसाला पण आपला असं मस्त भाजलेला आहे। याला थंड होऊ देत मसाल्याला। यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। थोडंसं मीठ टाकून आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर याची प्युरी काढून घ्यायची आहे। या ठिकाणी पाहू शकता मी पालकाची पण प्युरी काढून ठेवलेली आहे आणि इकडे आपला मसाला थंड झाल्यानंतर या दोन्हीची प्युरी काढून घेतलेली आहे। आता इकडे आपण पनीरचे क्यूब असे मस्त कापून घेऊया। तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही कापू शकता। गॅसवरती कढई ठेवायची। कढईमध्ये असे कडकडीत तेल होऊ द्यायचं गरम आणि नंतरच आपल्याला यामध्ये हे पनीरचे क्यूब सोडायचे आहेत। थंड जर तेलामध्ये आपण हे पनीर जर टाकले तर ते चिटकून बसतात कढईला। त्यासाठी आपल्याला इथे कडकडीतच तेल गरम करून घ्यावं लागेल। याच तेलामध्ये आता मी फोडणी देणार आहे। त्यासाठी त्यामध्ये टाकलेलं आहे जिरे, 2 तेजपत्ता टाकून घेते आणि यामध्ये अद्रक लसूण असं ठेचून टाकलेलं आहे। याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे 2-3 मिनिट। नंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। नंतर यामध्ये आपण जी पेस्ट काढून घेतली होती टोमॅटोची मिरच्याची ती टाकून घेऊयात आणि याला मस्त असं 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपला मसाला भाजून घ्यायचा आहे। इकडे पाहू शकता मस्त असा मसाला इथे भाजलेला आहे। मसाल्याने असे मस्त तेल सोडलेलं आहे पाहू शकता। या स्टेजवरती आपल्याला इथे आता पालक प्युरी घालून घ्यायची आहे। पालक प्युरी आणि हे असं मस्त एकजीव करायचं आहे। नंतरच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता। इकडे पाहू शकता मस्त अशी भाजी 5 मिनिटानंतर मस्त अशी शिजलेली आहे। पालक घट्टसर असा पणा आलेला आहे भाजीला। या स्टेजवरती आपल्याला फ्राय केलेले पनीर यामध्ये ॲड करायचे आहेत आणि नंतर पनीर ॲड केल्यानंतर फक्त आपल्याला इथे 2 मिनिटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। नंतर आपली भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे। पाहू शकता 2 मिनिटानंतर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। घट्टसर अशी थिकनेस आलेली आहे। त्याला वरून टाकून घेऊ कोथिंबीर। आता घ्या ताटामध्ये वाढून गरम गरम पोळीसोबत घ्या पोटभर।